नमस्कार। तर थंबनेलवर बघितलं ना तुम्ही, आज मी तुम्हाला काय सांगणार आहे तर व्हिडिओ व्हायरल करण्याची ट्रिक। अशी एक ट्रिक मला सापडली आहे ज्यामुळे आपण आपले व्हिडिओज व्हायरल करू शकतो। हे क्लिकबेट नाहीये बरं का, मी तुम्हाला प्रूफ करून दाखवणार इथे प्रूफ पण देणार आहे। तर ही जी ट्रिक आहे ती एकदम प्रूव्हन आहे, म्हणजे ही आपण इम्प्लिमेंट करतो तसं इम्प्लिमेंट करून झालेली आहे आणि त्याचे रिझल्ट खूप छान मिळाले आणि तुम्ही तुमचे व्हिडिओ आता व्हायरल करू शकता। त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला खूप जास्त मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे या व्हिडिओचा। तर नमस्कार, मी रीना ठोंबरे स्वागत करते तुमचं आपल्या या मराठी टेक चॅनल मध्ये, जिथे मी तुम्हाला देत असते YouTube रिलेटेड इन्फॉर्मेशन, टिप्स आणि ट्रिक्स, तेही अगदी साध्या आणि सोप्या शब्दात आपल्या मराठी भाषेत। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर जास्त वेळ घालवायचा नाही, पटकन मी तुम्हाला आता त्या ट्रिककडे घेऊन जाते। तर YouTubeचं प्लॅटफॉर्म काय आहे हे समजून घेणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे, तेव्हाच तुम्हाला ही ट्रिक समजणार आहे। शेवटी मी तुम्हाला एक उदाहरणही देणार आहे की याच ट्रिकमुळे माझ्याच एका सबस्क्रायबर्सचा कसा चॅनल ग्रो झाला आहे। तर YouTubeचं प्लॅटफॉर्म समजून घेणं खूप महत्वाचं आहे असं मी तुम्हाला बोलले। तर काय आहे YouTube आहे एक बिझनेसमॅन, हे आहे बिझनेस प्लॅटफॉर्म आणि आपण आहे क्रिएटर, जे क्रिएट करतो, इन्व्हेंट करतो आपलं एक प्रोडक्ट ज्याचं नाव आहे व्हिडिओ। ठीक आहे। आता YouTubeच्या प्लॅटफॉर्मवर खूप सारी मागणी आहे, डिमांड खूप जास्त आहे, म्हणजे YouTubeकडे मागणी खूप जास्त आहे आणि आपण पुरवठा करत असतो। आता मागणी आणि पुरवठा ह्याचं जे गणित आहे हे ज्यांना माहिती आहे ते माझ्याशी लवकर रिलेट होऊ शकतील। तर YouTubeच्या प्लॅटफॉर्मवर डिमांड जास्त आहे आणि आपण इथे सप्लाय करत असतो YouTubeला, आपलं प्रोडक्ट असतं व्हिडिओ। आता तुम्ही समजून घ्या, तुम्ही क्रिएटर आहात, तुम्ही एखादं प्रोडक्ट क्रिएट करत आहात, म्हणजे तुम्ही ओनर आहात त्या प्रोडक्टचे। ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीचे ओनर असता, तुमचं एखादं शॉप असतं किंवा तुम्ही एखादा छोटा मोठा बिझनेस रन करत असता, तेव्हा तुम्ही तिथे रेग्युलर जात असता। कस्टमर तुमच्या शॉपवर येत असतात आणि एक रिलेशन बिल्ड होत असतं। त्यांना माहिती असतं की तुम्ही कोणत्या वेळेला शॉप ओपन करता, कोणत्या वेळेला बंद करता किंवा कोणत्या दिवशी तुमचं शॉप बंद असतं आणि त्याप्रमाणे ते तुमच्याकडे येत असतात। हा झाला एक ट्रस्ट। ओके। त्याचप्रमाणे व्हिडिओ जो आहे ते आपलं प्रोडक्ट आहे आणि या YouTubeच्या प्लॅटफॉर्मवर आपण आपलं जे चॅनल ओपन केलेलं आहे तेच आपलं शॉप आहे। आता या शॉपवर कोण येतात तर आपले सबस्क्रायबर्स येतात आणि आपण त्यांना पाहिजे असलेली त्यांचा इंटरेस्ट ज्या गोष्टीमध्ये असतो अशा गोष्टी व्हिडिओच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो। आता जर शॉप आपण बंद ठेवलं, एक दिवस बंद ठेवलं, तर कस्टमर येणार, शॉप बंद आहे, निघून जाणार। पुन्हा दुसऱ्या दिवशी शॉप बंद ठेवलं, कस्टमर्स येणार, शॉप बंद आहे, कस्टमर्स निघून जाणार। पुन्हा तिसऱ्या दिवशी येणार, पण ते वारंवार येणार का तर नाही, तुमचं शॉप कंटिन्यू बंद आहे असं त्यांना ज्या दिवशी समजतं त्या दिवशी ते दुसऱ्या शॉपमध्ये जायला सुरुवात करतात। त्याचप्रमाणे युट्यूबवर आपले सबस्क्रायबर्स आहेत, आपण एक दिवस व्हिडिओ नाही टाकला, सबस्क्रायबर्स येणार आणि निघून जाणार। ठीक आहे, आपल्याला माहिती नसतं, पण आपण ज्या दिवशी व्हिडिओ टाकत नाही त्या दिवशी सबस्क्रायबर्स येतात आणि बघतात ताईंनी व्हिडिओ नाही टाकला, सबस्क्रायबर्स निघून गेले। दुसऱ्या दिवशी आले, पाहिलं ताईंनी व्हिडिओ नाही पोस्ट केला, निघून गेले। तिसऱ्या दिवशी आले, पण मग त्यांना समजायला लागतं असं की आपल्याला खूप गरज आहे एखादी गोष्ट जाणून घेण्याची आणि ताई इथे व्हिडिओ पोस्ट करत नाहीत, तर मग ते काय करणार, दुसऱ्या क्रिएटरकडे जाणार आणि त्याचे व्हिडिओ बघायला सुरुवात करणार। तर अशा प्रकारे कनेक्टिव्हिटी जाणून घ्या तुम्ही, आपल्या सबस्क्रायबर मधली आणि आपली कनेक्टिव्हिटी। आपण ज्यावेळेस म्हणतो ना YouTube आपल्याला पुढे पाठवत नाही, तर YouTube आपल्याला का पुढे पाठवत नाही ते मी आता तुम्हाला सांगते। YouTube म्हणतं मी तुम्हाला डिमांड देत आहे, त्या बदल्यामध्ये तुम्ही मला सप्लाय करत आहात आणि त्याचा मोबदला म्हणून मी तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर ऍड रन करून त्याचा जो काही मोबदला असेल तो मी तुमचा शेअर तुम्हाला देत आहे। ठीक आहे। आता ज्या दिवशी आपण YouTubeची डिमांड फुलफिल करणार नाही त्या दिवशी काय होणार, म्हणजे YouTubeच्या नजरेमध्ये आपण पात्र उमेदवार ठरणार नाही किंवा आपला जो बिझनेस आहे तो पात्र ठरणार नाही। मग YouTube काय करतं, आपल्याला पाठीमागे ठेवतं आणि बघतं
कंटिन्यू वॉच करतं की कोणता क्रिएटर कंटिन्यू काम करून ही त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल करत आहे. म्हणजे जो क्रिएटर अगदी सातत्याने कंटिन्यू या प्लॅटफॉर्मवर काम करत आहे त्याला युट्यूब पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहे. आणि असे क्रिएटर, अशा प्रोफाईल युट्यूबला खूप जास्त आवडतात. ठीक आहे. म्हणजे जरी क्वालिटी कमी असेल व्हिडिओमध्ये पण कन्सिस्टन्सी आहे. कन्सिस्टन्सी मीन्स व्हॉट, की तुम्ही रेग्युलर व्हिडिओज टाकत आहात, त्याच वेळेला टाकत आहात आणि एक शॉर्ट एक लॉंग आणि तुमच्या व्हिडिओवर खूप जास्त काहीतरी बघण्यासारखं आहे. आता हे लॉजिक समजून घ्या. मी सांगण्याचा प्रयत्न करत असते, तुम्ही कितपत रिलेट होता किंवा कितपत बारीकाईने ऐकता तेच मला कळत नाही. म्हणजे बघा, एक क्रिएटर आहे, त्याच्या प्रोफाईलमध्ये 100 व्हिडिओज आहेत, बरोबर. दुसरा क्रिएटर आहे, त्याच्या व्हिडिओमध्ये, त्याच्या प्रोफाईलमध्ये 500 व्हिडिओज आहेत. मला सांगा कोणत्या व्हिडिओवर सबस्क्रायबर जास्त वेळ थांबणार, विजिबिलिटी कोणत्या चॅनलची जास्त युट्यूबवर असणार, ज्याचे 500 व्हिडिओज रेडी आहेत. कारण का तिथे काही ना काहीतरी बघण्यासाठी मिळत आहे, त्याच्यामुळे ती प्रोफाईल ऍक्टिव्ह राहते. म्हणून मी सांगते तुम्हाला, कंटिन्यू पोस्ट करायचं, त्याच वेळेला करायचं आणि जेवढं जास्त देता येईल युट्यूबला तेवढं जास्त देण्याचा प्रयत्न करायचा. कारण का ही एकच ट्रिक आहे जी युट्यूबला खूप जास्त प्रमाणावर आवडते. आणि खूप मोठे मोठे क्रिएटर तुम्ही बघितलं असेल, मिस्टर बीस्ट स्वतः सांगतात, खूप साऱ्या पॉडकास्टमध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे क्रिएटरला 100 व्हिडिओ बद्दल. ते नेहमी बोलत असतात, तुमचे 100 व्हिडिओज तुम्ही कंटिन्यू बनवा, थोडीशी क्वालिटी इम्प्रूव्ह करत जा पुढे आणि 101 व्हिडिओ तुमचा ज्या दिवशी बनेल त्या दिवशी पाठीमागच्या 100 व्हिडिओतून असा एखादा तरी व्हिडिओ तुमचा व्हायरल गेलेला असेल. आणि ही स्त्री व्हायरल झाल्याची ट्रिक आहे जी आपल्याला माहिती असते, पण जे बॅकग्राऊंड आहे, जे तुम्हाला आता मी एक्सप्लेन केलं, ते आपल्याला कळत नाही की युट्यूब आपल्याकडे कोणत्या नजरेने बघत आहे. युट्यूब आपल्याकडे बघत आहे एका बिझनेसमॅनच्या नजरेने. हे प्लॅटफॉर्म आहे, ते बिझनेस प्लॅटफॉर्म आहे. युट्यूबकडे डिमांड खूप जास्त आहे आणि आपल्याला ते सप्लाय द्यायचं आहे. ज्याचा जास्त सप्लाय असणार त्याला युट्यूब पुढे घेऊन जाणार. म्हणजे जेवढे जास्त व्हिडिओ तुम्ही कन्सिस्टंटली बनवत राहणार तेवढे जास्त तुम्ही व्हायरल होणार, तेवढे जास्त व्हिडिओ तुमचेच पुढे जाणार आणि तेवढे जास्त मॉनिटायझेशन लवकरात लवकर तुम्हाला मिळेल. आता एक गोष्ट सांगते, मी ज्यावेळेस चॅनल ओपन केलं त्याच्या 15-20 दिवसांनी मला एक चॅनल जॉईन झाला, त्यांनी मला सबस्क्राईब केलं आणि त्या ताईंनी मला फॉलो करायला सुरुवात केली आणि मला विचारायला सुरुवात केली. प्रामाणिकपणे मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी त्या अगदी व्यवस्थित, म्हणजे म्हणतात ना, गुरु किती पण नॉलेजेबल असू दे पण शिष्य जर ऐकणारा नसेल ना तर मग त्या गुरुच्या विद्येचा काही फायदा होत नाही. मग असं समजा की ती माझी शिष्या एवढी पर्टिक्युलर होती, एवढी पंक्च्युअल होती, ज्या आणि एवढ्या छान गोष्टी तिने ऐकल्या, माझ्या वेळेवर व्हिडिओ टाकला, ज्या गोष्टी सांगितल्या त्या अगदी व्यवस्थित तशाच केल्या. तिला मी जर सांगितलं ना की थंबनेल हे बरोबर नाहीये, हे घे थंबनेल आणि हे लाव, ती अगदी विश्वास ठेवून प्रत्येक गोष्ट ऐकत गेली. 4 महिन्यात तिचं चॅनल, 3च महिन्यात तिचं चॅनल 3000चा वॉच टाइम कंप्लीट करून आता मॉनिटायझेशनच्या अगदी जवळ, म्हणजे माइलस्टोन अचीव्ह केला तिने. ह्याच एका ट्रिकमुळे जी आहे कन्सिस्टन्सी. आणि कन्सिस्टन्सीच नाही बरं का, हे बॅकग्राऊंड समजून घेणं खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. म्हणून म्हटलं ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करूयात. आता आम्ही दोघींनीही चॅनल एकत्रच सुरू केलं, 15-20 दिवसांचा फरक आहे. माझा चॅनल का ग्रो झाला नाही, कारण का ह्या गोष्टी मी फॉलो केल्या नाही, दुर्लक्ष केलं. आणि म्हणून मीही आता ठरवलेलं आहे की आपला व्हिडिओ व्हायरल करण्याची ही जी ट्रिक आहे ती मी पण आता उपयोगात आणणार आहे. इथून पुढे 100 डेज कंपल्सरी रोज न चुकता आणि त्याच वेळेला व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि बघणार आहे की रिझल्ट काय आहे. तुम्ही पण इथेच आहात, आपण बघूयात की ही ट्रिक किती प्रूव्हन आहे. एक्झाम्पल तर आहेच आपल्या समोर, ज्यांनी त्यांचा व्हिडिओ व्हायरल, त्यांचे 2-3 व्हिडिओज व्हायरल गेलेले आहेत चांगल्या प्रकारे आणि त्यांना मॉनिटायझेशन पर्यंत आता ते गेलेले आहेत. तर ही ट्रिक खूप सुंदर आहे, सगळ्यांनी यूज करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर फ्रेंड सर्कलमध्ये शेअरही करा. आणि परत एकदा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा उद्या भेटूयात अशा एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.